going to talk on basic accounting terms. आज आपण अकाउंटिंग टर्म्स बद्दल डिस्कस करणार आहोत. आता अकाउंटिंग ही जर कन्सेप्ट तुम्ही बघितली तर त्याच्यामधले जे काही टर्म्स असतील म्हणजे जे काय टर्म्स आपण रेग्युलर आपल्या डे टू डे बिझनेस लाईफ मध्ये किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये आपण ते यूज करतो आणि त्या वेगवेगळ्या व्यवहारात ट्रान्झॅक्शन करताना आपण त्या वापरतोय. तर अकाउंटिंग म्हणजे काय? तर अकाउंटिंग म्हणजे AICPA, the American Institute of Certified Public Accountant, has been defined as a accounting definition, accounting an art of recording, classifying, and summarizing in a significant manner and its terms of money, transaction, and events which are in a part of at least of the financial character and interpreting the result therefore. म्हणजे अकाउंटिंग म्हणजे काय? तर अकाउंटिंग एक कला आहे. अकाउंटिंग इज अ आर्ट ऑफ अ रेकॉर्डिंग. म्हणजे तुम्ही काय करणार आहे की त्याचं व्यवस्थित रेकॉर्डिंग करणार आहे इन द बुक्स ऑफ अकाउंटिंग. देन क्लासिफाईंग, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार आहे वेगवेगळ्या बुक्स मध्ये ते कसं रेकॉर्ड करायचंय त्याचं क्लासिफाईंग करणार मीन्स डिस्ट्रीब्युशन करणार. समजा कॅश बुक असेल, जनरल एंट्रीज असतील, त्यानंतर फायनान्शियल अकाउंट असेल, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्याचं रेकॉर्डिंग कसं करायचंय त्याला आपण इट इज अ क्लासिफाईंग. अँड देन यू हॅव टू summarize the record means it is generate the report, summarize the report in the significant manner, systematic way. त्याचा रिपोर्ट जनरेट करायचं काम तुम्ही सिस्टमॅटिक वे ने ते रेकॉर्डिंग करणार आहे, ते डिस्ट्रीब्यूट करणारे मीन्स क्लासिफाय करणारे आणि नंतर त्याच्यावरून तुम्हाला काय जनरेट होणार आहे, रिपोर्ट जनरेट होणार आहे. मीन्स इट इज रेकॉर्डिंग ॲज अ सिग्निफिकंट मॅनर द टर्म्स ऑफ मनी ट्रान्झॅक्शन. आणि त्याच्यामध्ये जो व्यवहार झालाय किंवा जे ट्रान्झॅक्शन झालंय इज अ रेकॉर्डिंग ॲज अ मनी ट्रान्झॅक्शन इन्क्लुडिंग इन मनी ट्रान्झॅक्शन. म्हणजे जे काय परत देवाणघेवाण असेल, खरेदी विक्री असेल, त्याच्यामधलं जे ट्रान्झॅक्शन असेल ते कशा इन्क्लुडिंग झालंय, कॅशच्या स्वरूपात झालंय, मनीच्या स्वरूपात झालंय. सो इव्हेंट विच आर द पार्ट ऍट लीस्ट ऑफ फायनान्शियल कॅरेक्टर अँड इंटरप्रिटिंग द रिझल्ट देअर फॉर. आणि मग आपण काय करणार आहे, ते ट्रान्झॅक्शन कशा स्वरूपात झालंय आणि ते कशा स्वरूपात झालंय त्याचं रेकॉर्डिंग आपण करणार आहे आणि त्याला आपण म्हणणार आहे इट इज अ अकाउंटिंग. म्हणजे रोजचे जे व्यवहारामधले जे जे ट्रान्झॅक्शन होत आहेत ते ट्रान्झॅक्शन फर्स्ट तुम्ही काय करणार आहे, आयडेंटिफाय करणार आहे, त्यानंतर तुम्ही ते रेकॉर्ड करणार आहे आणि वेगवेगळ्या बुक मध्ये ते काय करणार आहे, डिस्ट्रीब्युशन करणार आहे म्हणजे क्लासिफाईंग करणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे अकाउंटिंग. So then American Accounting Association has defined accounting as the process identifying, measuring, and communicating economic information to permit the information, judgment, and decision by the user of this information. अमेरिकन अकाउंटिंग असोसिएशन काय सांगताय की त्यांनी डेफिनेशन मध्ये सांगितलंय की फर्स्टली इट इज अकाउंटिंग इज अ प्रोसेस मीन्स गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, देन यू हॅव टू प्रोसेस ऑफ इन्फॉर्मेशन, देन आयडेंटिफाईंग. मग तुम्ही ती ट्रान्झॅक्शन जे झालंय ते आयडेंटिफाय करायचंय म्हणजे ट्रान्झॅक्शन कशा स्वरूपात झालंय, विक्री झालंय का खरेदीचं झालंय की त्याच्यामध्ये काय मनी ट्रान्झॅक्शन आहे की क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, हे सगळं तुम्ही आयडेंटिफाय करणार. देन मेजरिंग, त्यानंतर तुम्ही काय करणार त्याचं रेकॉर्डिंग करणार आणि रेकॉर्डिंग केल्यानंतर तो रिपोर्ट किंवा ती इन्फॉर्मेशन तुम्ही ती इन्फॉर्मेशन वापरून काय करणार आहे, डिसिजन घेणार आहे. तुम्हाला ते डिसिजन आणि इन फ्युचर तुम्ही ती रेकॉर्डिंग केलेल्या ट्रान्झॅक्शन वरून आपण आपल्याला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे अनालिसिस करणार आहे, ते जजमेंट घेणार आहे आणि त्याच्यानुसार युजर ती इन्फॉर्मेशन यूज करून फ्युचर डिसिजन घेणार आहे. मीन्स इट इज अ अकाउंटिंग. Then next types of transaction. The types of transaction that there are including two types of transaction. It is a monetary transaction and non-monetary transaction. So monetary transaction means a person dealing on in a money or money worth is a term as a monetary transaction. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्यालाच आपण म्हणतो
की कॅश ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शनलाच काय म्हणतो आपण, कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे ज्यावेळेस आपण खरेदी विक्री करतो किंवा एखादा व्यवहार करतो, तर तो जर पैशाच्या स्वरूपात झालेला असेल, कॅशच्या स्वरूपात झालेला असेल, तर त्याला आपण म्हणणार आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्यालाच म्हणणार आहे आपण कॅश ट्रान्झॅक्शन. आणखी दुसऱ्या नावाने आपण त्याला म्हणू शकतो की कॅश ट्रान्झॅक्शन. आता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मीन्स the transaction which do not involve an exchange of a money or money worth, means it is including things, terms, items or services. It is directly or indirectly are known as a non monetary transaction. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्यवहार करताय, एखादं ट्रान्झॅक्शन करताय, ते ट्रान्झॅक्शन करत असताना, त्यामध्ये खरेदी विक्री करत असताना त्याच्यामध्ये पैशाचा वापर होणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मनी इन्क्लुडिंग नसणार आहे. म्हणजे ते कसं असणार आहे, उधारीचं ट्रान्झॅक्शन असणार आहे, रोखीचं ट्रान्झॅक्शन नसणार आहे. आणि ट्रान्झॅक्शन करताना तुम्हाला पैसे लगेच इमिजिएटली द्यायचे नाही, तर तुम्ही ते नंतर देणार आहे किंवा इन फ्युचर देणार आहे. म्हणजे तो ट्रान्झॅक्शन कसा झाला, क्रेडिट ट्रान्झॅक्शन झाला. त्यालाच आपण म्हणतो नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. The transaction which do not involve the exchange of money, means you do not have paid immediately in the money, means it is a non monetary transaction. It is also called as a credit transaction. So next, what is meant by transaction? आता ट्रान्झॅक्शन कशाला म्हणतो आपण, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की व्यवहार काय झालाय त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे ट्रान्झॅक्शन. सो ट्रान्झॅक्शन मीन्स an exchange of goods or services between the two parties. A transaction it is require a minimum of two parties. आता कोणताही जर व्यवहार करायचा असेल किंवा कोणताही ट्रान्झॅक्शन कंप्लीट करायचं असेल, तर ते ट्रान्झॅक्शन होण्यासाठी ऍटलीस्ट किती पार्टी पाहिजे, दोन पार्टी. म्हणजे दोन पार्टी म्हणजे बायर अँड सेलर. एक असणारे बायर आणि एक असणारे सेलर, म्हणजे ह्या दोन पार्टी. आता कोणती गोष्ट आपण समजा तू इन शॉपिंग मध्ये गेलो आणि आपल्याला काय करायचंय, आपण ट्रान्झॅक्शन काय केलं, एखादं प्रोडक्ट परचेस केलं, मीन्स इट इज यू हॅव टू परचेस अ गुड्स, देन यू हॅव टू पे द मनी टू द सेलर. मीन्स इट इज इन्क्लुडिंग इन टू पार्टीज ए अँड बी, सेलर अँड बायर. सो प्रत्येक ट्रान्झॅक्शन कंप्लीट करण्यासाठी दोन पार्टीज इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणणार आहे ट्रान्झॅक्शन. मीन्स एक्सचेंजिंग ऑफ गुड्स, exchanging of services or exchanging of information, means it is a transaction. Then next one is the cash transaction. So cash transaction means it is a transaction in which cash is immediately exchanged for a goods or a services. म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे त्याला आपण म्हणतो रोखीनं व्यवहार झालाय कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश एखादा व्यवहार झाला की तुम्ही लगेच त्याचे पैसे पेड करतात, पैसे देऊन टाकतात, त्याला आपण म्हणतो इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. सो नेक्स्ट वन इज द क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सो अ ट्रान्झॅक्शन इन which cash is not required to paid immediately but will be paid in future is called a credit transaction. याला म्हणतो आपण उधारीचा ट्रान्झॅक्शन. उधारीनं व्यवहार झालाय किंवा उधारीनं तुम्ही एखादं प्रोडक्ट खरेदी केलंय आणि त्याचे पैसे तुम्ही काय करणार आहे, त्या सेलरला कधी देणार आहे, इन फ्युचर देणार आहे, ऍज अ ड्यू डेटला देणार आहे. म्हणजे 1 महिन्याचा ड्यू डे पिरियड असेल तुमचा, 2 महिन्याचा असेल, इन फ्युचर तुम्ही ते त्याला काय करणार आहे, पेड करणार आहे. पण तुम्ही त्याला इमिजिएटली पैसे पेड केले का, नाही केले, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधारीचा ट्रान्झॅक्शन. सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज account. So account means account it summarize the record of all business transaction. It is basic information format used for recording transaction relating to the revenue as a expenses, asset, a liability or owner's equity. Means अकाउंटिंग म्हणजे काय की सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्ही काय करणार आहे, बिझनेस ट्रान्झॅक्शनची रेकॉर्ड करणार आहे, गॅदर करणार आहे. आणि ते गॅदर केल्यानंतर त्याचा रिपोर्ट जनरेट करणार आहे. मीन्स अकाउंट इट इज रेकॉर्डेड डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. जे काय तुमच्या रोजच्या रोज जे व्यवहार होतात, बिझनेस ट्रान्झॅक्शन होतात,
त्याचं रेकॉर्डिंग करणं, त्याचा बुक मध्ये रेकॉर्ड मेंटेन करणं, याला आपण म्हणतो अकाउंट. इट इज मीन बाय अकाउंट. अँड इट इज इन्क्लुडिंग अ ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये कोणते ट्रान्झॅक्शन इन्क्लूड असतात? रिलेटिंग टू द रेव्हेन्यू, म्हणजे तुमच्या प्रॉफिट इन्कमचे ट्रान्झॅक्शन असणारे, तुमच्या खर्चाचे ट्रान्झॅक्शन असणारे, इन्क्लुडिंग एक्सपेन्सेस, ऍसेट, तुमची मालमत्ता असेल, रिअल इस्टेट असेल, त्याचे ट्रान्झॅक्शन असणारे. देन लॅबिलिटी, तुमचं देणं जे असेल, लोन असेल, बँक लोन असेल, त्याचे ट्रान्झॅक्शन तुमचे त्याच्यामध्ये रेकॉर्ड असणारे. अँड देन ऑनर इक्विटी. सो देन मीन्स इट इज रेकॉर्डिंग ॲज अकाउंट. त्याला आपण म्हणणार आहे अकाउंट. Since the transaction can either increase or decrease the item, an account is constructed in two parts, like as a capital, debit and credit. आता ज्यावेळेस तुम्ही एखादं अकाउंट रेकॉर्ड करता, तर प्रत्येक अकाउंट रेकॉर्ड करत असताना ते आपण ऍज अ सिंगल एंट्री किंवा डबल एंट्री सिस्टीम रेकॉर्ड करत असणार आहे. समजा डबल एंट्री सिस्टीम आपण ज्यावेळेस ते रेकॉर्ड करतोय, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक अकाउंट डेबिट असणार आहे आणि एक अकाउंट क्रेडिट असणार आहे. म्हणजे प्रत्येक अकाउंट एक डेबिट असणार आहे आणि एक क्रेडिट असणार आहे. मीन्स एव्हरी अकाउंट इज करस्पॉन्डिंग डेबिट टू ऑल्सो वाइस वर्सा अकाउंट इज क्रेडिट. एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरा अकाउंट काय असणार आहे? क्रेडिट असणार आहे. हेड ऑफ अकाउंट. सो हाऊ टू मेंटेन द अकाउंट. अकाउंट कसं मेंटेन करतो, कोणत्या अकाउंट कशामध्ये आपण त्याचं रेकॉर्डिंग करतोय. मग आता आपण हेड ऑफ अकाउंट बघतोय, त्याच्यामध्ये कोणते अकाउंट कशामध्ये आपण रेकॉर्ड करणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल हेड अकाउंट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरी इट इज अ एक्सपेन्सेस अकाउंट, मीन्स इनडायरेक्ट एक्सपेन्स अकाउंट. प्रिंटिंग अँड स्टेशनरी जे काय जे स्टेशनरी खरेदी करता, प्रिंटिंग करता, हे अकाउंट कशाच्या अंडर येणार आहे? एक्सपेन्सेसच्या अंडर येणार आहे. आता मग एक्सपेन्सेस म्हणजे काय? जे काय तुम्ही खर्च पेड करतात, पेड फॉर एक्सपेन्सेस. सो लाईक अ पेन, पेन्सिल, नोटबुक, लिंक पॅड, कार्बन कॉपी, पेपर्स, सो एक्सेट्रा. देन नेक्स्ट वन इज अकाउंट इज रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस. म्हणजे जे काय तुम्ही चहा, नाश्ता, कॉफीसाठी खर्च करताय, त्याचा रेकॉर्डिंग तुम्ही कशामध्ये करणार आहे? हेड मध्ये. कोणत्या अकाउंट मध्ये करणार आहे? ऍज अ रिफ्रेशमेंट अकाउंट म्हणून रेकॉर्ड करणार आहे. आणि त्याच्यामधले कोणते एक्सपेन्सेस असणार आहे? की जे टी असेल, कॉफी असेल किंवा स्नॅक्स असतील, हे सगळं तुम्ही काय करणार आहे? त्या अकाउंटच्या अंडर रेकॉर्ड करणार आहे. नेक्स्ट इज द पोस्टेज अँड टेलिग्राम. आता पोस्टेज अँड टेलिग्राम ऍज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हे सुद्धा अकाउंट काय? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस लाईक अ पोस्ट कार्ड, पोस्ट स्टॅम्प, टेलिग्राम चार्जेस, हे तुम्ही काय करणार आहे? पोस्टेज अँड टेलिग्राम अकाउंट मध्ये रेकॉर्ड करणार आहे. त्याचे हेड ऑफ अकाउंट काय असणार आहे? पोस्टेज अँड टेलिग्राम. आणि हे सगळे काय आहे? ऍज अ एक्सपेन्सेस आहे. नेक्स्ट वन इज द ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट इट इज इन्क्लुडिंग ऍडव्हर्टाइजमेंट इन न्यूजपेपर, टेलिव्हिजन, हँडबिल, लोडिंग, केबल ऍडव्हर्टाइज. आता ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट मध्ये कोणते एक्सपेन्सेस येणार आहे? की तुम्ही जे जाहिरातीसाठी खर्च करतात, जे न्यूजपेपर असेल, टेलिव्हिजन असेल, हँडबिल असेल, केबल ऍडव्हर्टाइजमेंट, हे सगळे एक्सपेन्सेस कशाच्या अंडर येणार आहे? ते ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटच्या अंडर येणार आहे. आणि तुम्ही ते ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटच्या अंडर रेकॉर्ड करणार आहे. सो नेक्स्ट इज द एंट्री. तर एंट्री म्हणजे काय? तो एंट्री इज अ रेकॉर्ड ऑफ अ ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. एव्हरी ट्रान्झॅक्शन ऍज अ रेकॉर्डिंग ऍज अ एंट्री. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना आपण काय करतो? त्याची एंट्री करतो. ज्याला म्हणतो आपण जनरल एंट्रीज असेल किंवा पोस्टिंग्स असेल, लेजर पोस्टिंग असेल, त्याला आपण म्हणतो एंट्री. सो एंट्री इज अ रेकॉर्डेड ऑफ ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे जे काय ट्रान्झॅक्शन झालंय ते रेकॉर्ड करणं, त्याला आपण म्हणतो एंट्री. आणि ते वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपण रेकॉर्ड करतो, वेगवेगळ्या अकाउंटिंग बुक्स मध्ये रेकॉर्ड करतोय. देन नेक्स्ट गुड्स. आता गुड्स म्हणजे काय? गुड्स त्यालाच आपण म्हणतो की ऍज अ प्रोडक्ट किंवा ऍटम. द टर्म्स गुड्स मीन्स ऍज अ कमोडिटी, आर्टिकल, थिंग्स विच वी ट्रेड, डील अँड ट्रेडर. जे काय तुम्ही वस्तू परचेस करताय,
त्या वस्तू म्हणजे काय, गुड्स, त्याला आपण म्हणतो गुड्स. म्हणजे प्रोडक्ट असतील तुमचे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग कोणतेही प्रोडक्ट असतील, ऍज अ कन्सिडर ऍज आपण काय करतो ना, गुड्स कन्सिडर करतो. नेक्स्ट इज द फोलिओ. सो फोलिओ means the page number of the books of original entry or the ledger. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं बुक मेंटेन करतो, लेजर बुक मेंटेन करतो, तर त्याच्यामध्ये आपण एंट्रीचा नंबर टाकतो. तर त्या एंट्रीचा नंबर म्हणजे काय असतो, फोलिओ नंबर असतो. मग लेजर एंट्री ज्यावेळेस करतो, LF म्हणजे लेजर फोलिओ असेल, JF म्हणजे जनरल फोलिओ असेल. म्हणजे एंट्रीचा जो नंबर टाकतो त्याला आपण म्हणणार आहे ऍज अ फोलिओ नंबर. नेक्स्ट कॅपिटल. सो व्हॉट इज मीन बाय कॅपिटल? कॅपिटल कशाला म्हणतो आपण? कॅपिटल मीन्स इज द भांडवल. म्हणजे एखादा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपण आणलेली कॅश, म्हणजे ते आपलं काय झालं, कॅपिटल झालं. एखादा बिझनेस आपल्याला सुरू करायचा आहे आणि त्या बिझनेस सुरू करण्यासाठी, स्टार्टअप करण्यासाठी आपण बँक लोन घेतलं असेल, किंवा तुम्ही कुणाकडून उसने पैसे घेतले असेल, ड्रॉइंग घेतलं असेल, तर त्याला आपण ऍज अ कन्सिडर ऍज अ कॅपिटल. The total amount invested in the business by the proprietor from his private estate is called capital. म्हणजे बिझनेस मध्ये जी काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, प्रोप्रायटरचं काय असतं, कॅपिटल असतं, भांडवल असतं. So next is the excess of asset or the liabilities also termed as a capital. For example, so if total asset of the business are of rupees in 3 lakh and total liabilities of the business are rupees 1,80,000. म्हणजे ज्यावेळेस आपण कॅपिटल रेकॉर्ड करतोय, तर कॅपिटल आपण कसं रेकॉर्ड करणार आहे, की ऍसेट मायनस लायबिलिटी. म्हणजे आपली जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेमधून आपलं जे काही देणं आहे, देणं मीन्स लायबिलिटी, म्हणजे बँक लोन असेल, ड्रॉइंग्स असेल, आपण कुणाकडून उसने पैसे घेतलेले असतील, ते झाले आपली लायबिलिटी. म्हणजे आपल्याला बिझनेस मधून काय देणं लागतंय, म्हणजे ऍसेट आपली किती आहे, 3 लाख, आणि त्या ऍसेट मधून आपण आपले बिझनेस साठी जे खर्च आहेत किंवा जे देणं लागतं, जे आपल्या लायबिलिटीज आहे, ते आपण मायनस करणार आहे, आणि ते असणार आहे आपलं कॅपिटल. ते काय असणार आहे आपलं कॅपिटल. कॅपिटल ऍसेट मायनस लायबिलिटीज. So next is the drawings. Drawings, it is the amount of the cash or goods withdraw from the business for a proprietor or a private or individual use. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतोय, की बिझनेस साठी किंवा पर्सनल यूज साठी आपण बिझनेसचे पैसे वापरतोय, तर बिझनेसचे जे पैसे वापरतोय स्वतःच्या पर्सनल यूज साठी, त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग. ज्यावेळेस आपण बिझनेसचे पैसे आपल्या पर्सनल यूज साठी वापरतोय किंवा इंडिव्हिज्युअल वापरतोय, ते ऍज अ कन्सिडर ऍज अ ड्रॉइंग. त्यानंतर टाइप्स ऑफ ऍसेट. देर आर टू टाइप्स ऑफ ऍसेट. वन इज द फिक्स ऍसेट आणि अनदर इज द करंट ऍसेट. सो फिक्स ऍसेट म्हणजे काय, की जिची अशी मालमत्ता की जिची विकल्यानंतर ही प्राइस फिक्स असणार आहे किंवा ती अमाऊंट आपल्याला रिसिव्ह होणार आहे, ती अशी फिक्स ऍसेट. आता फिक्स ऍसेट म्हणजे काय, की ज्यामध्ये रिअल इस्टेट असतात, जशा की ऍसेट हेल्ड इन अ बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड ऑफ अ टाइम इज कॉल्ड फिक्स ऍसेट. ज्या लॉंग लाईफ लॉंग टर्म किंवा लाईफ लॉंग पिरियड साठी आपण काय करतोय, मेंटेन करतोय. अशा ऍसेट कोणत्या, की ज्या ऍसेट आपले फिक्स असणार आहे, त्याच्यामध्ये लँड इन बिल्डिंग असेल, प्लांट अँड मशिनरी असेल, तुमचं फर्निचर असेल, तुमचं कॉम्प्युटर असेल, किंवा तुमचे जे काही ऍसेट असतील त्या सगळ्या ऍसेट ऍज अ कन्सिडर फिक्स ऍसेट. म्हणजे लाईफ लॉंग पिरियड साठी जे तुम्ही स्टोअर करताय ते झाले तुमच्या फिक्स ऍसेट. बँक बॅलन्स असेल किंवा कॅश असेल, हे काय झालं, फिक्स ऍसेट. सो देन करंट ऍसेट मीन्स it is maintained in a short period of time, in less than 1 year. So means it is recorded in current asset. So cash balance, bank balance किंवा short term investment, goods as a current asset. Then tangible asset. So tangible asset means any asset having no physical characteristics existing which can be been touched, land, building, machinery, vehicle. म्हणजे टँजिबल म्हणजे ज्याला तुम्ही काय करू शकता, की फिजिकली काय करू शकता, टच करू शकत नाही, हॅव्हिंग नो फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे जसं
की लँड अँड बिल्डिंग असेल, व्हेकल असेल, आहे त्या मालमत्ता इज अ टँजिबल, सदृश्य मालमत्ता आहे. इनटँजिबल, so any long-term asset is useful to the business having no physical characteristic such as goodwill, patent, copyright. It's a intangible asset. Means अदृश्य ऍसेट आहेत त्या, पण तुम्ही फिजिकली टच करताय का त्यांना? नो फिजिकली टच. सो नो फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे गुडविल आहे. गुडविल म्हणजे काय? तुमचं नावलौकिक. आता नावलौकिक काय? ऍसेट आहे. पेटेंट झालं तुमचं, ती सुद्धा काय? ऍसेट आहे. कॉपीराईट सुद्धा काय? ऍसेट आहे. पण ह्या डोळ्यांनी दिसतात का? नाही. सदृश्य मालमत्ता आहे, सॉरी अदृश्य मालमत्ता, इनटँजिबल ऍसेट आहे. आणि टँजिबल ऍसेट म्हणजे काय? तुम्ही त्या बघू शकता, त्या टच करू शकता, अशा मालमत्ता टँजिबल ऍसेट. सो लायबिलिटीज मीन्स a liability is the amount which be paid by the business to the proprietor and others. Means लायबिलिटी म्हणजे तुमचं काय? बिझनेस मधून जे काय देणं लागतं, म्हणजे देणं म्हणजे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही घेतलेलं बँक लोन असेल, तुमचे काही ईएमआय असतील, बिल्स पेबल असतील, क्रेडिटर असेल, त्याला आपण म्हणणार आहे इट इज अ कन्सिडर ऍज अ लायबिलिटीज. ती तुमची काय असणार आहे? लायबिलिटीज कन्सिडर केली जाणार आहे. एक्सपेन्सेस. सो एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च. तुमचा जो काय असणार आहे? खर्च असणार आहे. पेड टू अमाउंट फॉर various expenses. So it means expenditure whose benefit has been received and which belong to period under the account. It is the amount spent on manufacture and selling of goods and the services. म्हणजे कोणताही खर्च असेल, तुमचा तो खर्च आपण काय कन्सिडर करतो? ऍज अ एक्सपेन्सेस. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही अमाऊंट पेड केली, म्हणजे सर्व्हिसेस असतील, बाईंग अँड सेलिंग असेल, त्यासाठी तुम्ही जो काय खर्च करतात, तो सगळा खर्च म्हणजे काय? ऍज अ कन्सिडर एक्सपेन्स. नेक्स्ट, इन्कम अँड रेव्हेन्यू. आता इन्कम अँड रेव्हेन्यू म्हणजे तुमचा काय? प्रॉफिट, तुम्हाला होणारा फायदा. इन्कम ऑर गेन इज द अमाऊंट रिसिव्ड इन द return of the services. It is increase in owner's equity from the asset received or the sale of goods and services, also including the income generated from the asset investment, usually classified as a non-operating revenue. So income म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या इन्व्हेस्टमेंट मधून तुम्हाला जो काय फायदा होतो, जो काय प्रॉफिट होतो, त्याला आपण ऍज अ कन्सिडर इन्कम. आणि त्याच्यामधून लाईफ लॉंग त्याचे जे इफेक्ट होतात किंवा त्याच्यामधून तुम्हाला काय प्रॉफिट मिळत राहतो, वर्ष 2 वर्ष. समजा आपल्याला बँकेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेत एफडी केली आणि ते एफडी केल्यानंतर तुमची अमाऊंट तर फिक्स आहे, आणि त्या अमाऊंटवर तुम्हाला जे इंटरेस्ट येणार आहे वर्ष, प्रत्येक वर्षाला, ऍज जनरेटेड ऍज अ रेव्हेन्यू, तो तुमचा काय कन्सिडर केला जाणार आहे? ऍज अ रेव्हेन्यू कन्सिडर केला जाणार. सो देन लॉस अँड प्रॉफिट. सो लॉस म्हणजे काय? तुम्हाला झालेला तोटा. प्रॉफिट म्हणजे काय? तुम्हाला झालेला फायदा. म्हणजे काय? प्रॉफिट. सो लॉस इट मीन्स एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. लॉस कधी कन्सिडर केला जातो? ज्यावेळेस तुमचा एक्सपेन्सेस जास्त आहे, खर्च जास्त आहे आणि तुमचा इन्कम कमी आहे, म्हणजे तुम्हाला मिळणारं उत्पन्न कमी आहे आणि तुमच्या उत्पन्नामधून जे खर्च होतोय तो खर्च जास्त आहे, तर तो तुमचा काय असणार आहे? लॉस असणार आहे. ऍज कन्सिडर ऍज अ लॉस. आणि लॉस कसा कॅल्क्युलेट करणार? एक्सपेन्सेस मायनस इन्कम. म्हणजे जे काय खर्च आहे त्या खर्चामधून इन्कम वजा करायचा आहे, आणि जो काय अमाऊंट येईल ती तुमची असणार आहे लॉस. त्याला आपण म्हणणार आहे लॉस. प्रॉफिट इट मीन्स एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे प्रॉफिट कधी असणार आहे? की एक्सपेन्सेस कमी आहे, खर्च कमी आहे आणि तुमचं उत्पन्न जास्त आहे, तर त्यावेळेस तुमचा तो काय असणार आहे? प्रॉफिट असणार आहे. आणि प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करणार आपण? इन्कम मायनस एक्सपेन्सेस. इन्कम मायनस एक्सपेन्सेस, उत्पन्न वजा खर्च, मग तो तुमचा काय असणार आहे? प्रॉफिट असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण रेकॉर्डिंग करतो ट्रान्झॅक्शन, त्यावेळेस रेकॉर्डिंग करत असताना डिबिट आणि क्रेडिट, त्या डिबिट साइड जर मोठी असेल तर तो तुमचा काय कन्सिडर केला जाणार आहे? एक्सपेन्सेस कन्सिडर केला जाणार आहे.
आणि जर क्रेडिट साईड डेबिट पेक्षा मोठी असेल तर तो तुमचा काय कन्सिडर केला जाणार, प्रॉफिट कन्सिडर केला जाणार. सो थँक्यू.